प्रश्न आहे तो आम्ही आता चर्चा तुम्ही यायच्या अगोदर विद्यार्थ्यांशी आम्ही ते चर्चा करत होतो की आपल्याकडे बी एड जी मंडळी आहेत यांचं बेरोजगारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. मी तुमच्याकडे डाटा सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. मी काल सिंधुदुर्गात पण प्रेस घेतली, तुम्ही ऐकली असेल, पण तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आम्हाला काही नवीन या येणाऱ्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी आम्हाला आणायच्या आहेत. त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. मागच्या विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये मी एक विषय मांडला होता, तो म्हणजे जिल्हा संवर्ग भरत्यांसाठी करा आणि आमचे जे बेरोजगार पोरं आहेत गावागावात त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असा विषय मांडला होता. मी काल सिंधुदुर्गाचा थोडा एकूण आढावा घेतला. एकूण जिल्हा परिषद मी प्राथमिक शिक्षकांविषयी आज बोलतो आहे, बाकी सगळ्या गोष्टी नाही, पण एक नटसेल म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगतो की झडपीच्या 1314 शाळा आहेत सिंधुदुर्गात. एकूण शिक्षक आहेत 4,500 सिंधुदुर्गात. स्थानिक लोक 20% आणि बाहेरची मंडळी 80%. रत्नागिरी जिल्हा मी सकाळपासून सगळी माहिती घेतली. झडपीच्या शाळा आहेत 2,363 पहिली ते 7वी. एकूण शिक्षक आहेत 5,543. स्थानिक शिक्षक जे आहेत ते 30%. 70% अजून बाहेरची मंडळी आहेत. बाहेरची म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकण सोडून येतो. एकूण विद्यार्थी आहेत 55,597 आणि सिंधुदुर्गात जवळजवळ 35,000 विद्यार्थी. आता आमचा प्रश्न असा आहे, आमची मागणी अशी आहे सरकारकडे, जी मी कालच्या विधान परिषदेच्या अभ्यास केली. आता मी पुन्हा या अधिवेशनामध्ये करणार आहोत आणि त्या अधिवेशनाच्या मधल्या काळामध्ये आम्ही सगळे बालगोपाळ मंडळी, त्यांचे नेते मंडळी आणि सगळे मंडळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रामुख्याने या भागामध्ये आमचं मागणं असं आहे की जवळजवळ 1,00,000 मुलं प्राथमिक शिक्षण घेतात. किती? ॲव्हरेज 1,00,000 मुलं. 10,000 शिक्षकांची पदं आहे, ते 10%. किती? 10,000. जवळजवळ 3,500 ते 4,000 शाळा आहेत. बघा, स्टॅटिस्टिकली परफेक्ट सांगतो. आमचं मागणं असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोठे उद्योग येत नाहीत. ठीक आहे, आपले उद्योगमंत्री आणतायत, सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणतील तेव्हा आणतील. जसं रिफायनरी येत आहे तर राहिलं, अणुऊर्जा येत आहे तर राहिलं, अशा अनेक आणत्या प्रयत्न चालू आहेत. आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. ते उद्योग यावेत व्हावेत. उद्योग जरी आला तरी तो येऊन पुन्हा रोजगार द्यायला 2, 4, 5 वर्ष लागतात. तेवढ्यात एक पिढी निघून जाते, पुरं पार होतात. शिकलेला पोरगा 35-40 वर्षाचा होऊन जातो आणि मग तो नोकरीला बघतो. आमचं पत्रकार मंडळी असं म्हणणं आहे आज तुमच्या माध्यमातून सरकारला आणि तुमच्या स्थानिक मंडळीला, हे सिंधुदुर्गात मी काल म्हणलं की सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आमची ही 1,00,000 पोरं शिकतात. ही 1,00,000 पोरं इथल्या स्थानिक जनतेची मुलं आहेत, ती इथे शिकतात म्हणून 10,000 शिक्षकांची पदं निर्माण झाली. ही पदं आमची लोक गावात राहतात. सिंधुदुर्ग रत्नागिरीतली स्थानिक मंडळी सगळे शेतकरी जे काय आहेत त्यांच्यामुळे 1,00,000 मुलं इथे जन्माला आली आणि ते शाळेत जातात. त्यांच्यामुळे ही पदं निर्माण झाली. तुम्ही रोजगार आणाल तेव्हा आणाल, उद्योग आणाल तेव्हा आणाल, पण किमान या 10,000 पदावरती पहिला हक्क सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मूळ जनतेच्या पोराबाळांचा आहे. पत्रकार म्हणजे माझ्या लक्षात आलं ना. आता त्याच्यातच त्या मापात पाप नको म्हणून जसं तुम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा केलाय, माहिती असेल तुम्हाला. आदिवासी बहुल भाग जो आहे त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, अगदी ठाण्यातला काही भाग आहे, अगदी पालघर मधला भाग आहे. तसं आमची मागणी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी या डोंगराळ भागामध्ये, एक डोंगराळ सह्याद्री आहे आणि दुसरा समुद्र आहे, CRZ आहे. म्हणून अशा भागामधल्या मुलाबाळांसाठी, या भागातल्या पोरांना रोजगारासाठी आज 80% घरं बंद आहेत, ती पुन्हा उघडावीत. रोजगार मोठ्या प्रमाणात येत नाहीत. भात शेतीला जागा शिल्लक राहिली नाही, खारफुटीमुळे, वनसंज्ञेमुळे, फॉरेस्टमुळे, वनसंज्ञामुळे, आकारपडामुळे, बंधारे फुटून खारबाधित झाल्यामुळे आमचा आंब्यावरती खार पडते. आंबाचं उत्पन्न कमी होत चाललंय. काजू आमच्याकडे आता अडचणीत आलाय. 50% काजू ब्राझीलमधनं येतो, इथे होत. या सगळ्या अडचणीवरती गावामध्ये आमचा कोकणी माणूस राहत नाही, मायग्रेट होतो. त्यामुळे त्यांची मुलं बाळं इथे नाहीत, शाळा ओस पडत चालल्या. याला रामबाण उपाय म्हणजे आमची 10,000 पदं आम्हाला परत द्या. एका शिक्षक या
जिल्हा परिषदेच्या शाळा या विभागात एडपीची ग्रामविकासातून होणारी भरती, अशाच मग महसुली भरत्या आहेत, आरोग्याच्या भरत्या आहेत, ग्रामसेवकापासून तलाट्यापासून त्या अगदी आरोग्याच्या ज्या क वर्ग आणि इतर वर्ग जो आहे क्लास 1 क्लास 2 सोडून बाकी सगळ्या भरत्या, या सगळ्या भरत्या जिल्हा संवर्ग म्हणून झाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी आमची सगळी डीएड बीएड बेरोजगार सेना तयार आहे की नाही? आहे शाबास, तयार आहे. सिंधुदुर्गात तयार आहे. एकच मिनिट संपवतो. प्राथमिक अशा या सगळ्यांसाठी आमचा एल्गार आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचं बिल आणणं असा आमचा आग्रह आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही, आमचे दोन्ही पालकमंत्री या सगळ्यांपर्यंत आणि शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री या सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत. शिक्षक आमदारांना आम्ही भेटलेलो आहोत आणि आमच्या 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 हक्काची, आमच्या पोराबाळांमुळे निर्माण झालेली, आमच्या महसुलीमुळे, आमच्या महसुलीसाठी ही पदं निर्माण झालेली, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्याव्यात एवढ्यासाठी आमचा हट्ट आहे, आग्रह आहे. पुन्हा आमची 80% घरं उघडावीत असा आमचा आग्रह आहे. ह्या आग्रहाची मागणी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेतो. लवकरच आता आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी जी आमची बेरोजगारांची असोसिएशन आहे, जी मुलं आहेत, त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही गाठीभेटी सुरू करणार आहे. माननीय रवींद्र चव्हाण आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आमच्या साखरे साहेबांच्या माध्यमातून ही सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आम्ही सगळ्या मंत्र्यांना, सगळे विरोधी पक्ष असतील, सत्तेतले असतील, पालकमंत्री असतील, सगळ्यांना आम्ही कन्व्हिन्स करणार आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा असा आमचा आग्रह आहे. गेली 12 वर्ष आदिवासींसाठी पेसा कायदा आला ना, कम्युनिटी आहे ना ती, सांगतो ना तुम्हाला. मग आता कोकणामधली ही जी परिस्थिती आहे, कोकणातली बोलीभाषा, कोकणातला डोंगराळ भाग, कोकणात विरळ झालेली वस्ती, समुद्रकिनारा, कोकणात लोकच राहत नाही, अशामध्ये आपल्याला 80%, परत माझं म्हणणं आहे का, वी आर नॉट चॅलेंजिंग द लॉ. आम्हाला आमच्या कायदेशीर सगळ्या बाबीत असं लक्षात आलं की आपण 80% स्थानिक लोक भरा म्हणून मागणी करू शकतो. लक्षात आलं की 80% स्थानिक भरती का? बोलीभाषा, कारण बाहेरचे शिक्षक येतात, त्यांची बोलीभाषाच कळत नाही, त्यांची बोलीभाषा कळेपर्यंत 3 वर्ष निघून गेलेली असतात. बरं, ते बाळ येतात लांबून, त्यांना इथला पाऊस, इथली थंडी, इथल्या सगळ्याच गोष्टी सहन होत नाहीत, ते लगेच निघून जातात. बरं, ते गावात राहत नाहीत, पुन्हा शहरात राहायला जातात. पूर्वी आपल्या गावातले मास्तरच आपल्या गावात राहत होते. कदम मास्तर होते, तांबे मास्तर होते, गटार मास्तर होते, कुलकर्णी मास्तर होते, बरोबर ना, असे सगळे आपल्याच गावातले होते. त्यांना माहिती होतं की पोराबाळांना घेऊन यायचे. आता हे सगळं प्रकार गेल्या 10-20 वर्षात बंद झाला. आम्हाला असं वाटतं या सगळ्या पोरांना आपल्या गावातला रोजगार आपल्या गावातच हवा असेल तर अशा प्रकारचं एक मागणं सरकारकडे मागितलं पाहिजे. आता माझं सरकार आहे, पालकमंत्री माझा आहे, सरकार माझं आहे महाराष्ट्राचं. आता अशा वेळेला मी काय करू शकतो? आम्ही आंदोलन करण्यापेक्षा आम्ही या सगळ्यांना घेऊन जाऊन या सगळ्यांना कन्व्हिन्स करणार आहोत, त्यांच्याकडे मागणं करणार आहोत. सगळ्यांना भेटणार आम्ही. मी पहिलं सांगितलं तेव्हा ती आली नव्हती उज्ज्वला. मी सगळ्यांना सांगितलं आम्ही सगळ्यांकडे जाणार आहोत. मी तर शिक्षक आमदारांना भेटलो, आता आम्ही सगळ्या पालकमंत्र्यांना भेटणार, आम्ही मंत्र्यांना भेटणार, शिक्षण मंत्र्यांना, सगळ्यांना भेटणार आणि सगळ्यांना आमचं निवेदन आणि आमची मागणी त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि याच्यातला चांगलाच चांगला उपाय मार्ग आपण काढण्याचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे दरवर्षी हे डीएड बीएड कॉलेज पकडली तर दरवर्षी मुलांना बघा, करेक्ट करा मला, दोन्ही जिल्ह्यामध्ये दरवर्षी 1000 पोरं तयार होतात. खरं आहे? डीएड बीएड दरवर्षी 1000 जनरेशन आहे ना, पोरं पास होतात दरवर्षीची आहे ना. किती 2 वर्षाची तुमची हे आहे, दोन वर्षाने 1000 पोरं लक्षात बॅचेस आहेत. आता मला सांगा, ही जी पोरं निर्माण जाणार कुठे? तुमच्या सरकारने रत्नागिरी सिंधुदुर्ग हे केलं, भरतीचं जिल्हा केलं, दोन्ही जिल्हे भरती केंद्र. इतर जिल्ह्यात भरती व्हायचे, 2 वर्षांनी बदली करून पुन्हा गावाला. एक्झॅक्टली, हा पण त्यांचा विषय आहे. 3 वर्षामध्ये ते परत जातात. त्यानंतर ज्या झालेल्या या सगळ्या घटना आहेत, त्यामुळे 100% तुझं म्हणणं आहे हे उशीर झाल्यामुळे आज त्याचे परिणाम दिसायला लागले. आमचं म्हणणं आहे उशीर जरी झाला, देर आहे फिर भी दुरुस्त आहे. आज आपल्याला या सगळ्या पोरांचा तिथपर्यंत आम्हाला पोचवायचा आहे.